तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकाला त्यांनी अचानक भेट दिलेली आहे। यावेळी बसस्थानकातील स्वच्छतागृह, कॅन्टीन, हिरकणी कक्षासह बस चालक वाहक विश्रांतीगृहाची पाहणी करण्यात आली। या पाहणीत हिरकणी कक्ष बंद तर कॅन्टीनमध्ये अस्वच्छता असल्याचं आढळून आलं। त्यामुळे मंत्री प्रताप सरनाईकांनी अधिकाऱ्याची झडती घेत कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्याच्या सूचना दिल्या। तर अधिवेशन काळात पुन्हा अचानक भेट देणार असल्याचं सांगत दुरुस्ती न केल्यास कारवाई करणार असल्याचंही प्रताप सरनाईकांनी सांगितलंय। या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संवाद साधलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। काय सांगाल, नागपूरच्या बसस्थानकाला आपण अचानक भेट दिली, अनेक अनियमितता आपल्याला या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत? नाही, अनेक नाही आढळल्या, बऱ्याच प्रमाणामध्ये। म्हणजे आजपर्यंत जेवढ्या काही मी भागांना भेटी दिल्या त्यापैकी बऱ्याच अंशी हे डेपो जरा सुस्थितीत आहे मला दिसतं। शौचालयामध्ये गेल्यानंतर शौचालयामध्ये सुद्धा अस्वच्छता फार मोठ्या प्रमाणात नव्हती, परंतु किचन जे कॅन्टीन आहे त्याचं किचन अतिशय अस्वच्छ होतं आणि त्यावर ताबडतोब कारवाई मी करण्याच्या सूचना केलेल्या। ताबडतोब त्या जो कॅन्टीनवाला आहे त्यांनी अस्वच्छता दाखवलेली असल्याकारणाने महापालिकेला त्याचा परवाना रद्द करण्याच्या संदर्भात मी सूचना केलेल्या आहेत। काही ड्रायव्हर कंडक्टर आमचे जे लांबून येतात त्यांना झोपण्याची व्यवस्था वगैरे आता त्यांनी केलेली आहे, कारण मला असं माहिती मिळाली की नागपूर अधिवेशनामध्ये मंत्री येणार आणि इकडे सुद्धा व्हिजिट करणार असं त्यांना वाटलं असेल, म्हणून त्यांनी त्या पद्धतीने सुधारणा केलेली आहे। भले ठीक आहे, ज्या पद्धतीनं धाराशिवला किंवा सोलापूरला काही लोकांना आपल्या बडतर्फीची किंवा आम्ही सस्पेंडची कारवाई केली, प्रत्येक ठिकाणी अशी करायची माझीसुद्धा मानसिकता नाही आहे, परंतु शेवटी त्यामध्ये सुधारणा घडून जर ते काम करत असेल तर उलट त्यांना मी शाबासकीसुद्धा देतो। लोकशाही मराठीकरता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। आता राहायची व्यवस्था चांगली झालेली आहे, गरम पाण्याची व्यवस्था झालेली आहे आणि परत स्वच्छता वगैरे व्यवस्थित आहे। पहिले होती पण एवढी नव्हती, पण आता चांगली केलेली आहे। किती दिवसापूर्वी झालं सध्या? आता आम्ही 10 दिवसापूर्वी आलो होतो, त्यावेळेस तर काही नव्हतं, पण आता झालेलं आहे। आम्ही 8 ते 10 दिवसाआधी आलेलो होतो, तेव्हा थोडंसं इथं काही अशी व्यवस्था नव्हती, पण आता व्यवस्था चांगली आहे, सुरळीत आहे आणि असंच व्यवस्था निरंतर सतत राहिले पाहिजे का जेणेकरून हा डेपो व्यवस्थिशीर। आणि आम्ही आता कसं पांढरकडून येतो किंवा कोणी मंत्री महोदय आल्यामुळे हे स्वच्छता झाली असं वाटतं? नाही, असं वाटत नाही आहे, पण कसं आहे ही नेहमीच अशीच स्वच्छता अशीच देखरेख नेहमी राहिली तर सगळ्याला चांगल्या सुविधा चांगल्या मिळतील नाही। आणि कसं आहे आम्ही चालक वाहक एवढे दूरवरून येतात आणि त्यांनी जर विश्रांती चांगली घेतली तर आरामदायक प्रवाशांना पण देऊ शकतात ते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।